नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि एकच विनंती की तुम्ही जर आता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात सदानंद भणगे सरांची कथा सत्यवचनी सत्यवादी. ऐकूयात. तुम्हाला तर माहितीच आहे, सतीश खरे कुर्तकोटीकर हा अत्यंत पापभिरू माणूस होता. अतिशय प्रेमळ होता, कनवाळू होता. कोणताही सिनेमा किंवा नाटक बघून आला की तो भारावून जायचा. पडद्यावर दोन भावांनी मिठी मारली की ह्याला गैवरून यायचं. हिरोला व्हिलननं ठोसा मारला की हा डोळे झाकून घ्यायचा. चार चौघे नाटक बघून तो चार चौघात धाय मोकलून रडला. त्यांनी नुकताच लगे रहो मुन्ना भाई सिनेमा बघितला. पाठोपाठ आदी पुरुष बघितला आणि तो प्रचंड म्हणजे प्रचंड भारावला. मुन्ना भाई मधले गांधीजी आणि आदी पुरुष मधले श्रीराम यांनी त्याच्यावर इतका प्रभाव टाकला की तो रात्रभर झोपूच शकला नाही. आपण या दोघांचे विचार आत्मसात केलेच पाहिजेत किंवा आपलं जीवन व्यर्थ आहे असं त्याला वाटायला लागलं. त्यातच त्याला एकदम साक्षात्कार झाला तो त्याच्या नावाचा. आपलं नाव सतीश म्हणजे सत्याचा अंश असणार आणि आडनाव खरे कुर्तकोटीकर म्हणजे सत्य हे आपल्या नावातच आहे. ते अंगात भिनायला हवं. आणि एकदम आकाशवाणी ऐकू आली, लगे रहो सतीश भाऊ. त्या क्षणी तो अर्धवट झोपेत किंचाळला. येस, उद्यापासून सत्यवचनी सदावर्तनी एकदम गांधीजी रामाप्रमाणे वागणार. त्याचं किंचाळणं ऐकून शेजारी झोपलेली बायको एकदम दचकून जागी झाली. काय झालं? काय वाईट स्वप्न पडलं का? नाही ग, नाही. प्रत्यक्ष बापूजी आणि श्रीराम एकत्र दिसले. आता त्यांच्या मार्गावरनं जाणार. ते वागतात तसं वागणार. बायको वैतागली. झाला वाटतं सिनेमाचा परिणाम असं पुटपुटत ती उठली. सतीशची प्रतिज्ञा ऐकून ती म्हणाली, अगं बाई, म्हणजे उद्यापासून तुम्ही काय फक्त पंचा वापरणार का? काय पंचायत करून टाकाल हो सगळी कॉलनीमध्ये माझी. तिला माहिती होतं सतीशचं काही सांगता येत नाही. एकदा ठरवलं त्याने की ठरवलं. पण त्यांच्या आरडाओरडीनं सगळं घर जागं झालं. वडील असे वागणार आहेत हे कळल्यावर चिरंजीव खुश झाले आणि म्हणाले, येस डॅड, करो तुम गांधीगिरी. वापराच तुम्ही पंचा. तुमचे सगळे टी शर्ट मी वापरीन, नाहीतर ते पडूनच राहणार आहेत ना. आणि तुमचे शूज सुद्धा मला चांगले येतात. हो, परवा अमेरिकेच्या काकानं पाठवलेत ना स्केचर्सचे, मी वापरीन ते. सतीश ह्याच्यावर काही बोलणार तेवढ्यात कन्या ओरडली, डॅड मेरा तो फुल सपोर्ट है आपको. अरे इसको बोलते फादर. म्हणजे उद्यापासून तुम्ही स्कूटर सुद्धा वापरणार नाही. मी क्लासला घेऊन जात जाईन. आणि ती इम्पोर्टेड बॅग आता तुम्हाला काय कामाची? ती मला आवडेल. अरे थांबा थांबा थांबा. अरे विचार महत्वाचे आहेत, आचार नाही. अगदी तुम्ही म्हणता तसा सत्यवचनी सत्यवादी नाही, पण काळाप्रमाणे बदलायचं थोडंसं. पंचावर नाही राहायचं, पण साधे कपडे घालायचे. साधी राहणी, उच्च विचारसरणी हे तत्व अंगी बाणगायचं. सगळीकडे सत्यानं वागायचं. कायम खरं बोलायचं. अन्याय सहन करायचा नाही. बरं, आता झोपा सगळे. उद्या सकाळी वरच्या मजल्यावर जाऊन उच्च विचार करा, मग ठरवा. झोपा रे पोरांनो, उद्या बघू. बायकोनं सगळ्यांना सांगितलं. तिला वाटलं सकाळ झाली की सतीश सगळं विसरून जाईल. म्हणजे या विचाराने तिने तो विषय तिथे संपवून टाकला. सगळे झोपी गेले, पण सतीश मात्र त्याच विचारात होता. त्याला नुसतं पछाडलेलं होतं. तुम्हाला गांधीजी समजलेच नाही आहेत. सकाळी उठल्याबरोबर सतीशचं लेक्चर सुरू झालं. तसे चिरंजीव म्हणाले, डॅड तुम्हाला मुन्नाबाई सिनेमा तरी नीट समजलाय का? आता मात्र सतीश विचारात पडला. खरोखर आजकालचे सिनेमे ना त्याला समजतच नव्हते. बलदंड शरीराचे उघडे नायक नाचतात काय, मारामाऱ्या करून 50 लोकांना बडवतात काय, आणि लगेच तसल्याच उघड्या पण बलदंड नसलेल्या नायिकेच्या मागे पळतात काय. सगळं अगम्य. काय डॅड, विचार बदलला काय? नो नो नो, विचार पक्का आहे. सिनेमे न समजू दे. मी आता गांधीजींच्या मार्गाने जाणार, श्रीरामांच्या मार्गाने जाणार.
सत्यवचनी सत्यवादी. ते ठीक आहे, पण आमचे वांदे करू नका म्हणजे झालं. चिरंजीव उद्गारले. हे बघा, असा तडकाफडकी निर्णय घेऊ नका हो. फायदे तोटे घ्या ना विचारात. 2 दिवस विचार करा, मग ठरवा. बायकोनं स्वयंपाकघरातून सल्ला देऊन टाकला. नो 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 नो, शुभस्य शीघ्रम. आजचं काम उद्यावर टाकायचं नाही. पहिला धडा. अहो मग परवावर द्या टाकून, म्हणजे उद्यावर लोड येणार नाही. नाहीतरी आई म्हणालीच आहे ना की 2 दिवस विचार करा म्हणून. चिरंजीवांनी एक जोक करून टाकला. बरं झालं बाई, आज तुम्हाला चहा नकोच असेल. गांधीजी चहा घेत नसत ना, बायको आतनं म्हणाली. सतीश बॉम्ब गोळ्यासारखा दचकला. नाही अगं, तसं नाही शीला, बरं का. तो बोलण्याचा प्रयत्न करायला लागला तेवढ्यात शीला म्हणजे त्याची बायको पुढे म्हणाली, उत्तम निर्णय घेतलाय, छान निर्णय. आता दर रविवारच्या त्या नॉनव्हेजच्या पार्ट्या तरी बंद होतील. दर आठवड्याला येणारी ती मित्रांची टोळधाड बंद होईल. देतील ते फस्त करतात आणि परत हुकूम सोडतात. वहिनी पापड तळा, वहिनी भजी करा. आता रविवारी मला बाई आराम मिळेल. नाही अगं, तसं नाही बरं का, तसं नाहीये ते. सतीश बोलायला लागला, पण बायको आता ऐकायला तयार नव्हती. अहो, त्यांच्या मार्गाने जायचं म्हणजे पूर्ण शाकाहारी व्हायचं. नो नॉनव्हेज ॲट ऑल. नो मांसाहार, नो ड्रिंक्स अँड नो इव्हन अंडी. आता मात्र सतीश खरंच सटपटला. रात्री आपण भीष्म प्रतिज्ञा करून बसलो खरं, पण वाटतंय तितकं काही प्रकरण सोपं नाहीये हे त्याच्या लक्षात आलं. आता नॉनव्हेज नाही म्हणजे पार्टी नाही, चटपटीत खाणं नाही म्हणजे पिणं नाही, आणि पिणं नाही म्हणजे जिणं नाही. मग जगून उपयोग काय? तसं नाही ग बायको, ऐक ना. सतीश तळमळून बोलायला लागला. अगं म्हणजे गांधीगिरी करायची, फक्त सत्याचा आग्रह नाही. हा डॅडी, नाही, मम्मा म्हणते ते खरंय, सोयीस्कर अर्थ लावू नका तुम्ही. कन्या टाळ्या पिटत म्हणाली. तसाच सतीश भडकला. तू गप ग, आई चिरी ओढणारी, म्हणे सोयीस्कर अर्थ लावायचा नाही. नो नो नो, नो संताप ॲट ऑल. गांधीजी कधीही संतापत नसत. आणि हे बघा डॅडी, माझ्या पुस्तकात लिहिलंय, बापूजी म्हणत, आधी स्वतः सुधरा मग इतरांना. दाखवू का पुस्तक उघडून धडा? चिरंजीव उद्गारले. ए, धड्यातलं काय सांगतो का धड्या? हा, सिनेमातलं सांग. वस्कन त्याच्या अंगावर जाऊन जात सतीश म्हणाला. डॅड, रागवायचं नाही. एवढंच काय, पोरांना प्रेमाने सुद्धा चापट मारायची नाही. सगळ्यांनी एक एक कलम सांगायला सुरुवात केली. बायको मनातल्या मनात हसत होती. पोरं एकमेकांना टाळ्या देत होती. सतीशला ते समजत होतं, पण आता माघार घेणं म्हणजे सपशेल पराभव स्वीकारणं, आणि ते आता शक्य नव्हतं. आपण निर्णय मागे घेतला तर पोरं चेष्टा करतील, बायको कुत्सित हसेल, ते परवडणारं नव्हतं. तो गप्प वाचला. ठीक आहे, आता चर्चा बंद. बापूजी सुद्धा अनेक वेळा मौन पाळत असत. बायकोनी विषय बंद केला आणि ती म्हणाली, मग तुमचं नक्की ठरलंय ना? म्हणजे काय 100%? असं का विचारलं तू? नाही म्हणजे आता आम्हाला सुद्धा दिनचर्येत बदल करावा लागेल ना. हो यस, नक्कीच. सतीश मनातल्या मनात खुश झाला. चला, म्हणजे बायको आपल्या मनासारखं वागणार. सत्याचा पहिला विजय हा. पण बायकोच्या डोक्यात मात्र दुसरंच काहीतरी शिजत होतं. हे त्याला दुसऱ्या दिवशी समजलं. तो दिवस शांततेत गेला. त्या रात्री त्याच्या स्वप्नात दिलीप प्रभावळकर येऊन आगे बढो असं म्हणून गेले. त्याला वाटलं आपल्याला साक्षात्कार झाला, त्यामुळे तो एकदम खुश झाला. सकाळी उठल्याबरोबर नेहमीप्रमाणे त्याने ऑर्डर सोडली. शीला, आज चहा बरोबर परवा आणलेले टोस्ट पण आण बर का जरा. बायकोनं थोड्याच वेळात दुधानं भरलेला ग्लास आणून समोर ठेवला. हे काय, दूध? एखादा वाघ समोर आल्यासारखा सतीश केंचाळला. काय चहापत्ती संपली काय घरातली? काल मला का नाही सांगितलं मग आणायला? नाही तर पोरांना पाठवायचं समोरच्या दुकानात. सकाळी सकाळी उघडतं की ते दुकान. हे बघा, चहापत्ती भरपूर आहे घरात, पण तुम्ही भीष्म प्रतिज्ञा घेतली का नाही? सत्यवचनी सत्यवादी वागायचं, राहायचं. घ्या आज नेहमीचं दूध, उद्यापासून मिळेल शेळीचं दूध. गाववाल्याला विचारलं तर तो चक्रावला, आणि त्याला तुमची प्रतिज्ञा सांगितल्यावर मात्र प्रचंड खुश झाला. म्हणाला, कुठून तरी देतो आणून दूध, साहेबांना म्हणावं लगे रहो, पण भाव दुप्पट पडेल म्हणाला.
आणि थोडासा उग्र वास सहन करावा लागेल असंही म्हणाला. अगं काय हे शिला, त्याने किंचाळायचा प्रयत्न केला करा, पण त्याच्या तोंडून शेळी बॅ बॅ करतीये असा आवाज फुटला. रागवायचं नाही, चिडायचं नाही, तुम्हीच घेतलाय ना निर्णय, आता मागे फिरायचं नाही. बायको हसूदाबत म्हणत होती हे त्याच्या लक्षात आलं. राग आणि दूध दोन्ही गिळत सतीश गप्प बसला. वाटतं तितकं हे सोपं नाहीये हे त्याला कळायला लागलं होतं. पण आता माघार घेणं म्हणजे बैल मुझे मार होणार. त्यापेक्षा शेळीचं दूध प्यायलेलं बरं. करू सहन, असं म्हणत तो आवरायला लागला. आवरून तो ऑफिसला जायच्या तयारीनं जेवणासाठी बसला. बायकोनं टेबलवर ताटात फक्त दूध आणि भाकरी आणली. अगं हे काय शिला, काय भाजीवाला आला नाही काय आज? निदान काहीतरी चमचमीत चटणी लोणचं असं तरी दे. अहो, गांधीजींचा आहार सत्वयुक्त होता, डब्यात तर मी ताक आणि भाकरीच देणार आहे तुम्हाला. सतीशने चिडून टेबलावर हात मारला. असं संतापायचं नाही, पहिल्याच दिवशी माघार घेणार का? कळलं ना किती संयम पाळला असेल बापूजींनी. 4-2 घास खाऊन तो निघाला. माझे बूट सापडत नाहीये, तू उचललेस का? छे बाई, मी कशाला उचलतीये, चिंटू घालून गेला. कालच त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं ना इम्पोर्टेड वस्तू तुम्हाला वर्ज्य आहेत म्हणून. जोरदार अपशब्द त्याच्या तोंडात आले होते, पण त्यांनी स्वतःला आवरलं आणि तोंडात चप्पल मारून घेतल्यासारखा चेहरा करत जुने बूट घालून तो ऑफिसला जायला निघाला. आणि हो, संध्याकाळी येताना खाबुदाणा, खजूर आणि तुम्हाला वाटेल ते उपवासाचे पदार्थ घेऊन या. तळलेले वेफर, बटाटा चिवडा असले तामसी पदार्थ आणू नका बरं का. कशाला, काय उद्या काय उपवास आहे का काय, आणि तामस काय? अहो, उद्या शुक्रवार आहे, बापूजींचा उपवासाचा दिवस. आठवड्यातून एकदा उपवास आवश्यक असतो. संध्याकाळी तुम्ही आलात की आपण मंदिरात जाऊया. हा, घरचे लोक आपली काळजी घेत आहेत का चेष्टा करतायत त्याला समजेना. चडपडत स्कूटरला केक मारून तो निघाला. डोक्यात असलेल्या काहीतरी विचारांच्या नादात तो घुसला नो एंट्रीमध्ये. आता नो एंट्रीत कसा काय शिरला त्याचं त्यालाही कळेना. पोलिसांनी मारलेल्या कर्णकर्कश शिट्टी ऐकल्यावर तो भानावर आला, जागच्या जागी थांबला. नियम मोडायचा नाही, आणि मोडला तर शिक्षा भोगायची. हे गांधी तत्व त्यांनी लगेच अंमलात आणायचं ठरवलं. काय राव, सुशिक्षित दिसताय आणि सरळ गुन्हा करताय, नो एंट्री मध्ये घुसताय, ते बी आम्ही हित असताना वे. खर्जातल्या आवाजात पोलिसाची सरबत्ती चालू झाली. अहो हवालदार साहेब, गुन्हा म्हणजे काय? मी काय कोणाचा खूनबिन केलाय काय? आणि सुशिक्षित असण्याचा आणि नो एंट्री शिरण्याचा काय संबंध आहे? फालतू बडबड करून टाळकं हलवू नको, नाव सांगा चला. हवालदारानं डायरी काढली. सतीशचंद्र कुमार विश्वंभरदास खरे कुर्तकोटीकर. सतीशनी संपूर्ण नाव सांगितलं. तसा पोलीस लिहिताना हडबडला, नंतर हसायला लागला. काय राव, काय गंडावताय काय? अरे 25 पावसाळे पाहिले की आम्ही बी. एवढं अवघड नाव असतं कोणाचं? खरं नाव सांगा, दाखव पोलिसी खाक्या. अहो खरंच नाव सांगितलंय मी शपथ घेतली आहे ना, खरं बोलेन, खरं वागेन. सतीश म्हणजे सत्य, मी गांधीवादी आहे. नाव लिहून घेण्याच्या फंदात न पडता पोलीस दादा म्हणाले, आता कसं सरळ बोलला, आधी सांगायचं नाही वय तुमचं नाव सतीश गांधीवादी म्हणून. हे ऐकून सतीशला चक्कर यायला लागली. जाऊ द्या साहेब, काय नाव बिव लिहून घेत नाही मी, नका देऊ. लायसन बी माझ्याकडे नका देऊ. फक्त समोरच्या पानवाल्याकडे 50 रुपये देऊन टाका आणि सोटा घेतनं. नो 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 हवालदार साहेब, 50 रुपयेच काय, 1 रुपया सुद्धा लाच देणार नाही मी गुन्हा केलाय, मी शिक्षा भोगणार. आता मात्र पोलीस दादा सटकले. आईला 50 रुपयात काम होतं तर म्हणे 1 रुपये देणार नाही. आता द्या तुमचं लायसन, गाला चक्रा क्वार्टात आणि चौकीव. तुम्हाला लय हौस आहे त्याला, मी तरी काय करणार. लायसन्स न बघता त्याने खिशात घातला आणि म्हणाला, या उद्या 12 वाजता चौकीव या. बापरे, उद्या 12 वाजता? अहो साहेब, रजा नाही देणार मला. मग चला सारखा, मला येळ नाही तुमच्याकडे बोलायला. सतीशचं लक्ष घड्याळाकडे गेलं. त्याला घामच फुटला. माय गॉड, आत्ताच 12 वाजलेत, साहेब फाडून खाणार. सत्यानं वागण्याचा पहिलाच झटका त्याला बसला होता. तो तसाच ऑफिसला पोहोचला. साहेब केबिनच्या बाहेर उभे होते. सतीशला बघताच ते संतापानं लाल झाले. काय हो, आज पुन्हा उशीर?
साहेब चुकून नो एंट्रीत घुसलो, पोलिसांनी पकडलं. हे बघा खरे कुर्त कोटीकर, ही थाप चौथ्यांदा मारली तुम्ही, एकदा तरी खरं सांगा. आडनावाला जागा तुमच्या. खरंच साहेब, साहेब मी शपथ घेतलीये, खरं बोलेन, खरं वागेन, गांधीजी आणि रामाचा आदर्श बाळगणार आहे मी. ट्रकमधनं वाळू सांडावी तसा सगळा स्टाफ हसायला लागला. लेडीज क्लार्क कुत्सित हसत पुटपुटली, मुन्नाभाई बघितलेला दिसतो यांनी रात्री. आता आणखीन खोटं बोलून सगळ्यांचा वेळ घालवू नका, चला कामाला लागा. आता एवढ्यावर भागलं म्हणून तो खुश होऊन उद्या उशीर होईल हे सांगणार. तोच साहेब हेड क्लार्क कडे बघत काढले, हे बघा यांचा अजून एक लेट झाला ना, यांची राजा मांडावर का तुम्ही. त्याला दिसत होते दिलीप प्रभावळकर. ते म्हणत होते, सहन कर सहन कर, तुझी सत्व परीक्षा आहे, उद्यापासून नव्या थापा शोधा. असं म्हणून साहेब केबिन मध्ये गेले. सतीश कामाला लागला. काही वेळाने कस्टमर आला. त्याला त्याचं बचत खातं दुसऱ्या शाखेत बदलून पाहिजे होतं. सतीशने रीतसर अर्ज भरून घेतला. कस्टमर म्हणाला, साहेब हे लगेच होईल ना, म्हणजे उद्या मला त्या शाखेमध्ये माझं नवीन पासबुक मिळेल ना. नाही हो, अगदी खरं सांगतो, हे असलं काही होणार नाही. ट्रान्सफर करणारा क्लार्क रजेवर आहे, डिस्पॅच क्लार्क वसुलीसाठी हिंडतोय. तुमचं खातं ट्रान्सफर व्हायला कमीत कमी मी सांगतो त्याप्रमाणे 15 दिवस तरी लागतील. सत्यवचनी सतीश बोलला तसा कस्टमर भडकला. 15 दिवस? 15 दिवस? अहो जग पोचलंय चंद्रावर आणि तुम्ही आहात पाषाण युगात. ते काही नाही, मला उद्याच्या उद्या खातं ट्रान्सफर करून पाहिजे म्हणजे पाहिजे. जमणार नाही, सतीश शांतपणे म्हणाला. त्याच्या खांद्यावर प्रभावळकरांचा हात होता. ते म्हणत होते, लगे रहो, खरंच बोला. जमणार नाही म्हणताय जमणार नाही? द्या लिहून द्या. वरच्या साहेबांना दाखवतो, तुमच्या पेपर आउट करून टाकतो. चालेल. तो बघा समोरच्या बोर्डावर आमच्या हेड ऑफिसचा पत्ता आहे, लिहून घ्या. पेन हवाय तुम्हाला? सतीश शांतपणे म्हणाला तसा कस्टमर कमालीचा संतापला. अरे एवढी घमेंड, एवढा पगार घेता, आमच्या जीवावर जगता आणि अशी उत्तर देता आम्हाला. सतीश मनातल्या मनात संतापला. पगार कोणाचा काढताय? तुमचा बाप देतो का पगार? असं ताडकन म्हणावं असं वाटलं, पण समोरच्या भिंतीवर गांधीजींचा फोटो त्याच्याकडे बघून हसत होता. सतीश शांतपणे म्हणाला, हे बघा साहेब, पगार आम्हाला आमचं ऑफिस देतं, आपले पिताश्री नाही. हे ऐकताच कस्टमर रागानं थयथयाट करायला लागला, किंचाळायला लागला. सगळे कर्मचारी कस्टमर तिकडेच बघायला लागले. तो आवाज ऐकून साहेब केबिनच्या बाहेर आले. काय खरे कुर्त कोटीकर, काय गोंधळ चाललाय? कोण आरडाओरडा करतोय? मी नाही हो, हे साहेब किंचाळतायत. मी त्यांना सत्य परिस्थिती सांगितली, मी खोटं नाही बोलणार साहेब. त्यांनी साहेबांना काय काय घडलं ते सांगितलं. साहेबांनी डोक्यावर हात मारून घेतला. कस्टमरला म्हणाले, जाऊ द्या, तुम्हाला उद्याच्या उद्या खातं बदलून पाहिजे ना, मिळेल, मी देतो, जा आता तुम्ही निवांत. कस्टमर खुश झाला. सतीशला म्हणाला, बघा याला म्हणतात काम, जरा शिका ह्यांच्याकडनं. उगाच नाही, ते साहेब झाले आणि तुम्ही राहिलात कारकुंडे. काय आपल्याला डायरेक्ट कारकुंडा म्हटल्याचा सतीशला राग आला, तरी त्यांनी तो अपमान गिळला. कस्टमर गेल्यावर तो तावातावानं म्हणाला, पण साहेब कसं शक्य आहे खातं ट्रान्सफर करणं? 4 जण रजेवर आहेत, पहिल्या आठवड्याची गर्दी सुरू आहे, सगळ्यावर कामाचा खूप लोड आहे साहेब. अरे तुम्हाला कोणी सांगितलं खातं लगेच ट्रान्सफर करा म्हणून? महिन्यानी पाठवा ना तुम्ही. लोकांना कशाला खरं सांगायचं? नंतर येईल सांगता, सिस्टीमला प्रॉब्लेम होता, कनेक्टिव्हिटी नव्हती, पोस्टल डिले झाला असेल. हजारो कारण आहेत आपल्याकडे, पण आपण खरं बोललात, करून घेतलात का नाही अपमान? साहेब मनातल्या मनात हसत होते. पण माझी तत्व सत्यवचने, खोटं नका बोलू तुम्ही, खोटं बोलू नका तुम्ही, पण खरं तरी कशाला बोलायचं मग? साहेब खदा खदा हसत केबिन मध्ये गेले. तसा सगळा स्टाफ त्याच्याकडे बघून हसायला लागला. एकमेव लेडी क्लार्क तर कुत्सित नजरेनं बघत होती. थोड्याच वेळात कॅन्टीनचा चहावाला आला. अरे सतीश साहेबांना आजपासून चहा देत जाऊ नको बरं का, ते गांधीजींची तत्व बाळगणार आहेत, हेड क्लार्क म्हणाला. घरचीच आवृत्ती झाल्यानं सतीश वैतागला. सगळे मजेत चहा घेत होते. तो उठला आणि कॅन्टीन मध्ये आला. असं म्हणतात भज्यांचा वास दरवळत होता. तो ऑर्डर देणार एवढ्यात ती लेडी क्लार्क कॅन्टीन मध्ये कडमडली. अगं बाई, काय मस्त वास सुटलाय कांदी भजीचा. मालक, आज माझ्यातर्फे सगळ्या स्टाफला भजी खिलवा, बघू, मला टेस्ट द्या. गरमागरम भजी खात ती म्हणाली, आणि हो सतीशरावांना देऊ नका बरं का, मला पाप लागेल बाई.
मॅडम तुम्ही बघा ना करून सत्यवादी होऊन, लक्षात ठेवा शेवटी सत्याचा विजय होतो. शेवटी होतो ना, तोपर्यंत काय. शेवटचं भज तोंडात टाकत छदमी हसत ती म्हणाली. सतीश मात्र तिच्या बशीकडे आधाच्या सारखा बघत होता. थोड्याच वेळा तिथे पांडू शिपाई आला. आपण याला लेक्चर देऊ, हा सुधारला तरी आपण यशस्वी झालो. हे बघ पांडू, गांधीजी कसे राहत होते तुला माहितीये का. तो काही बोलणार एवढ्यात पांडू हातानंच खुणावत त्याला थांबवायला लागला आणि खिडकीत जाऊन तोंडातली जवळजवळ पाव लिटर तंबाखूची पिंक बाहेर टाकून आला. माझ्याकडे लय वेळ नाही, लवकर बोला. ते राहू दे, अगोदर एक फडकं घे, भिंतीवर शिंतोडे उडाले ते पुसून काढ, नाही तर फडकं मला दे, मी पुसतो. अरे वा वा साहेब, मुन्ना भाई बघितला वाटतं तुम्ही. अरे कोणा हिरोईनवर इम्प्रेशन मारायचं नसन तर कशाला एवढी कटकट करताय साहेब. एवढं बोलून हसत हसत पांडू निघून सुद्धा गेला. काय साहेब, देऊ का एक फडकं तुम्हाला. त्या पांड्याला करोना झाला होता एवढं लक्षात ठेवा म्हणजे झालं. कॅन्टीन मालक हसत हसत म्हणाला. तसा सतीश हडबडला. कॅन्टीनमध्ये बसलेले सगळे तबला वाजवावा तसे हसले. शेवटी त्यांनी तिथून काढता पाय घेतला. सगळा स्टाफ भजी खात होता. सतीश खाली मान घालून काम करत होता. 5:30 होताच तो आवरून निघायच्या तयारीत होता. तेवढ्यात असिस्टंट काळे त्याच्या टेबल जवळ येऊन म्हणाला, सतीश साहेब प्लीज माझं एक काम कराल का. काय साहेबांनी आता ही फाईल अर्जंट मागवली हो, आणि आज ना माझ्या बायकोचा वाढदिवस आहे बरं का. लवकर येतो असं सांगितलं मी तिला. प्लीज, मागे एकदा साहेबांचा ओरडा वाचवला होता का नाही मी तुमचा. काळ्याला जबरदस्त शिवी हासडून सतीश काही बोलणार तोच त्याला भिंतीवरचा बापूजींचा मंद हसणारा चेहरा दिसला. चडपडत त्यांनी फाईल घेतली. एवढ्यात ती लेडीज क्लार्क आली आणि म्हणाली, सतीश साहेब माझा मुलगा न शाळेतनं अजून घरी आला नाही हो, काळजी वाटतेय, माझं पेंडिंग पूर्ण कराल प्लीज. आता सतीश साहेब का, असं मनातल्या मनात म्हणत हाताच्या मुठी आवळत राग न दाखवता सतीश म्हणाला, ठीक आहे जा तुम्ही जा. कामाचा ढिगारा आवरताना सतीश मात्र वैतागला. बायकोचे 2-4 फोनही येऊन गेले. कसं बसं काम आटोपून तो निघाला. रस्त्यानं जाताना मारामारी चाललेली दिसली. एरवी असल्या गोष्टींकडे लक्षही न देणारा तो पण आज त्याला राहावे ना. सत्कृत्य करायलाच पाहिजे म्हणून तो पुढे झाला. अरे जाने दो वाजता झगडा कायकू करते हो, सोडा ही भांडणं. ए तू कोण आहे बे, हा चल फोड यहाँ से, बीच में नहीं आने का, पेट फाट डालूंगा साले तेरा. असं म्हणून त्यांनी सोराच बाहेर काढला. त्या गुंडाचे ते शब्द आणि त्याची ती ऍक्शन बघून सतीशची भीतीनं गाळण उडाली. त्याला घाम फुटला. कसा तरी भेलकांडत तो घरी आला. जाम वैतागल्यानंतर मस्तपैकी रमचे 2 पेग हाणावेत, भरपूर खाऊन घ्यावं आणि द्यावेत ताणून, असा विचार करणार तोच समोर साबुदाण्याची खीर आली. आता ती खीर खाण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. मग कसा काय गेला आजचा दिवस सत्यवचनी सत्यवादी साहेब. खूप मानसिक समाधान मिळालं असेल नाही का तुम्हाला. बायको खरं विचारतीये का चेष्टा करतीये हे त्याला काही समजेना. शेवटी त्याने तिला दिवसभर घडलेल्या घटना सांगितल्या. चांगलं वागून खरं बोलूनही कसा मनस्ताप भोगावा लागला ते सांगितलं. ते ऐकून तिलाही वाईट वाटलं. थोडा वेळ विचार करून लहान मुलाला समजावून सांगावं तसं ती म्हणाली, अहो तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय. गांधीजी थोर पुरुष महात्मा होते. श्रीराम तर प्रत्यक्ष देव. आपण सामान्य माणसं. आता काळही बदललाय. प्रत्येकाच्या मनात गांधीजी असतात. आपण त्याला आतला म्हणजे मनातला आवाज असं म्हणूया. आतला आवाज जसा कौल देईल तसं वागायचं. कुणाचं नुकसान करायचं नाही. आपण कुणाला बदलू शकणार नाही पण आपण स्वतः तर बदलू शकतो. चांगल्या सवयी लावून तर घेऊ शकतो. गांधीजी श्रीरामांच्या मार्गाने जायचं म्हणजे त्यांचे विचार अंमलात आणायचे, सगळ्यांशी चांगलं वागायचं. खरंच शिला, अगं माझ्यापेक्षा तुलाच गांधीजी जास्त समजलेत बघ. मला तुझा अभिमान वाटतो. मनोमन त्यांनी गांधीजींची क्षमा मागितली. त्याच्या पाठीवर हात ठेवून जणू महात्माजी म्हणत होते, आता समजलं ना कसं वागायचं असतं ते. असं म्हणून ते अंतर्धान पावले. दुसऱ्या दिवशीपासून स्वतःच नीट वागायचं ठरवून सतीश शांतपणे झोपी गेला.